Question 2 is what? Simplify the following. 3 raised to minus 3, 5 raised to minus 2, 3 raised to 6 divided by 25. So whenever it is a number not in the exponential form, आपल्याला त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 5 इज वॉट? 5 स्क्वेअर. 25 इज वॉट? 5 स्क्वेअर. So 3 square into 5 raised to minus 5. All numbers are in the form of the exponents. Base same है, powers got added. So यहाँ पे इथे 3 raised to minus 3 and 3 raised to 6. Base same है, the powers got added. म्हणून हा minus 3 इथे काय येणार आहे? 3 raised to minus 3 plus 6. या दोघांना सिम्प्लिफाय केलं आपण. म्हणजेच काय आला ह्या 3 raised to 3. अपोजिट साइन आहे म्हणून काय आला? बिगर नंबरचं साइन. 6 minus 3 is what? 3. So 3 raised to 3 into 5 raised to minus 2 divided by 5 raised to 2 into 3 square into 5 raised to minus 5. इथे काय येणार आहे मग? 3 raised to 3, 5 raised to minus 2. पुन्हा इथे बेस सेम आहे, पॉवर्स गॉट ॲडेड. म्हणजेच काय आला परत तुझा इथे सिम्प्लिफिकेशन करताना 5 raised to 2 minus 5 2 प्लस ऑफ मायनस 5. प्लस ऑफ मायनस काय आला? 5 काय आला पुन्हा? मायनस 5 वन. तर काय आला? 5 into 5 raised to minus 3. तर तुझा आला 5 raised to minus 3. 3 स्क्वेअर ॲज इट इज. कोणता फॉर्म्युला? आता पुढे काय आपल्याला वापरायचं आहे? बेस सेम आहे आणि डिव्हिजन आहे, तर पॉवर्स गॉट सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन कुठेच नाही. जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा ॲडिशन असणार आहे. पण इथे डिव्हिजन आहे ना, न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये 3 दिसतोय. तर काय येणार आहे पुन्हा? a raised to m divided by a raised to n is equal to what? a raised to m minus n. म्हणजेच काय आला हा 3 raised to 3 minus 2 झाला. म्हणजेच काय आला? 3 raised to 1. इथे पण काय आला? 5 raised to minus 2 minus 3 वरती जाताना काय होणार आहे? प्लस. ठीक आहे ना. हा फॉर्म्युला वापरला. a raised to n is equal to काय येणार? 1 upon a raised to minus n. मायनस n वरती जाताना काय होणार आहे? प्लस n. मग इथे काय आला? अपोजिट साईन आहे तर पॉवर्स गॉट ॲडेड. पण इथे सबट्रॅक्शन होणार आहे, अपोजिट साईन आहे म्हणून 3 minus 2 काय आला तुझा? 1. म्हणजे 3 raised to 1 into 5 raised to 1. सो हा डिनॉमिनेटरमध्ये 1 लिहिला नाही लिहिला तरी चालणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय आला? 3 5 15. गॉट इट. सो तुझं जेव्हा सिम्प्लिफाय असतं तेव्हा तुला हे फायनल आन्सर काढायचं आहे. ठीक आहे.